मोटार वाहन बॅटरी चोर अंबड पोलिसांच्या ताब्यात. गुन्हेशोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी. अंबड पोलीस स्टेशनमध्ये 4 चाकी वाहनांची बॅटरी चोरी गेल्याबद्दल तक्रार दाखल होती. त्याचप्रमाणे अंबड पोलीस स्टेशन हद्दीतून वारंवार मोटार वाहनांची बॅटरी चोरी जात असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने अंबड पोलीस स्टेशनकडील पोलीस शिपाई तुषार देसले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 2 इसम मोरे हॉस्पिटल, पवननगर, सिडको, नाशिक या ठिकाणी हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडरवर बसलेले त्याच्याजवळ काही चोरीच्या बॅटरी असून ते विक्री करण्याच्या तयारीत आहे. त्यावरून गुन्हेशोध पथकाने सापळा रचून इसम नामे कुणाल सतीश पाटील, वय वर्ष 22, राहणार फडोळमळा, अंबड, वैभव दिलीप राठोड, वय वर्ष 24, राहणार सप्तशृंगी चौक, मटन मार्केट जवळ, महाकाली चौक, सिडको, नाशिक यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सखोल तपास करून एकूण 55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, पोलीस निरीक्षक अशोक नजन, गुन्हे शाखा यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सदर घटनेबाबत सविस्तर पंचनामा करून मिळून आलेला मुद्देमाल जमा करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार बनतोडे व पोलीस शिपाई वाघ करीत आहे. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक. गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विविध वाहनांच्या बॅटऱ्या चोरी जाण्याचं एक माहिती पोलीस स्टेशनला मिळत होती. त्यापैकी काही लोकांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रारही दिली होती. त्या अनुषंगानं DB पथकाचे अधिकारी नावेद शेख आणि त्यांच्या सोबतीचे पोलीस कॉन्स्टेबल 1890 तुषार देसले यांना माहिती मिळाली होती की 2 इसम ह्या ज्या बॅटऱ्या चोऱ्या करतायत ते सप्तशृंगी चौक आणि फडवळमाळा इथे राहत आहेत. म्हणून सदर इसमाचा शोध घेतला असता कुणाल सतीश पाटील, राहणार फडवळमाळा आणि वैभव दिलीप राठोड, राहणार सप्तशृंगी चौक, सिडको या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली. त्यांच्याकडून 5 बॅटऱ्या ताब्यात घेण्यात आल्या आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेलं वाहन मोटरसायकल असा एकूण 55,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 5 बॅटऱ्यांच्या अनुषंगानं गुन्हा दाखल आहे आणि त्या अनुषंगानं हे गुन्हेगार आणि मुद्देमाल पोलिसांच्या हातात मिळालेले आहेत. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी केलेल्या मार्गदर्शन तसंच झोंटू मॅडम, मोनिका राऊत मॅडम आणि ACP शेखर देशमुख या सर्वांचं मार्गदर्शन हे पोलीस स्टेशनला वेळोवेळी लाभतं आहे आणि त्यांनी केलेल्या इन्क्रीजमुळे हे गुन्हे आम्ही उघडकीस आणत आहोत. अजून पोलीस स्टेशनचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणून एक चांगली कामगिरी आणि अंबड पोलीस स्टेशनचं एक चांगलं काम होईल यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.